येस धन्यवाद. मॅच आता मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच मंगलमूर्ती विपक्ष वाडा बॉईज या दोन संघांमध्ये ही मॅच टॉस इथे मात्र झालेला होता आणि टॉस जिंकलेला तो म्हणजेच मंगलमूर्ती संघाने आणि डिसिजन घेतला तो म्हणजे गोलंदाजी करण्याचा. पहिला सामना आपण पाहिला विजयस्टार संघाने पहिल्या सामन्यामध्ये मजल मारली. कालचा दिवस आपण पाहिला तर गावदेवी कोपर संघ पुढे सरकला. 16 संघांचा समावेश काल अर्धा पूल कंप्लीट झाला आणि त्यामध्ये गावदेवी कोपर संघ उत्तीर्ण ठरला आणि तो संघ अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचला. सोळा संघांमधून आपण जर पाहिलं तर 7 संघांचं स्वप्न अधूर राहिलं. आता मात्र आज 8 संघ खेळतात, त्यातला एक संघ ऑलरेडी बाहेर गेलाय तो म्हणजेच जय हनुमान आयरे संघ. चांगला खेळ पण पहिल्या डावामध्ये भरपूर सारे एक्स्ट्रास त्या कुठेतरी महागात ठरल्या, कारण की अंतिम क्षणापर्यंत फाईट त्यांनी दिली होती. बॅटिंग चांगली झाली होती जय हनुमान आयरे संघाची, पण अंतिम क्षणाला त्या एक्स्ट्राच्या धावा त्या कुठेतरी महागात ठरल्या, मिसफिल्डच्या धावा देखील, आणि त्यामुळेच सामना गमवावा लागला. पण या दुसऱ्या डावामध्ये पहिल्या मॅचची परिस्थिती जाणून घेतली दोन्ही संघांनी. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचाच निर्णय इथे देखील आपल्याला पाहायला मिळतं. चेसिंग थोडंसं अवघड जातं या मैदानावरती. जर आपण इतके सारे मॅचेस पाहिले तर चेसिंग करताना थोडंसं प्रेशर असतं आणि त्यावेळी मात्र धावा बनत नाही. आणि अशा सिच्युएशनला देखील मंगलमूर्ती संघाने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. डावाला सुरुवात होते आणि गोलंदाजीची कमान पहिलं षटक हाताळण्यासाठी मंगलमूर्ती संघाचा टॅलेंटेड रायझिंग स्टार ओमकार स्ट्राईक वरती. सचिन पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणाला चेंडू सोडून दिला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात वाडा बॉईज संघाचं अकाउंट ओपन झालं. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रोटेक्शन आहे. प्रणयला आपण पाहतोय. एक धाव इथून मात्र मिळेल आणि स्ट्राईक होते. धावसंख्या धावफलकावरती 2. एक चेंडू आतापर्यंत झाला आणि 2 धावा धावफलकावरती. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतो. फ्रंट लाईट्स मध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते. जबरदस्त हे आयोजन दिसतंय शिवराज मित्रमंडळाच्या माध्यमातून. ऑन साइडला ग्लास करण्याचा प्रयत्न. पहिल्या ओव्हरमध्ये रीड केलं जाते गोलंदाजाला, कारण की पहिलं षटक आपण नेहमी पाहतो की आपल्या संघाचा प्रमुख गोलंदाजच गोलंदाजी करत असतो. आता देखील ओमकारच्या हातामध्ये चेंडू दिला आणि त्याला पूर्णपणे रिस्पेक्ट दिली जाते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ओमकारची आणि त्याला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न वाडा बॉईज संघाचा. संयमाला इथून मात्र तोडण्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत शांत प्रयत्न होता, पण जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सचिनचा, पण इथं तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पकडून गोलंदाजी केली जाते. 2 चेंडू आतापर्यंत पाहिले तर 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 3 धावा धावफलकावरती. त्यामध्ये 1 एक्स्ट्रा, 2 सिंगल असं हे धावफलक राहिलं. चांगली गोलंदाजी ओमकारची आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशीच उल्लेख केला, एक टॅलेंटेड यंगस्टर आहे आणि संघाने आता मात्र भरपूर मोठी जबाबदारी या मोठ्या स्पर्धेमध्ये ओमकार वरती दिली आणि ओमकारने आतापर्यंत खूप इम्प्रेस केला, कारण की सचिन सारखा फलंदाज त्याला मात्र शांत ठेवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न फॉलो केलं होतं, पण अंतिम क्षणाला चेंडू सरळ सोडून दिला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 4. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता क्षेत्र खुलं आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. डावाला सुरुवात झाली आणि आता मात्र जसं जसं षटक पुढे चाललंय तसं टॉप गिअर मध्ये जाण्याचा प्रयत्न सचिनचा देखील. आपल्या संघाला गरज आहे धावांची आणि त्याच्या बॅटमधून चौकार देखील आला. पुन्हा एकदा ओमकार सज्ज होईल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रोटेक्शन आहे. एका हाताने चेंडू अडवला, पण एकच धाव इथून मात्र मिळेल. चेंडूने वळण घेतला होता, पण अखेरच्या क्षणाला चेंडूवरती नजर, बारीक नजर आणि तीक्ष्ण नजरेचा हा फायदा कुठेतरी मंगलमूर्ती संघाच्या खेळाडूंना मिळत असणार आहे. 1 धाव इथे मात्र मिळते आणि संघाची धावसंख्या आपण टोटल पाहतोय ती म्हणजेच 9 धावा.
पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून मात्र किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे, मर्यादित षटक आहेत आणि या मर्यादित षटकामध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण की हवं तितकासा वेळ मिळत नाही सेट होण्यासाठी. मोठमोठ्या ओव्हर्समध्ये तितकासा वेळ असतो फलंदाजाकडे, पण मर्यादित षटकं म्हणजे 5 ओव्हर किंवा 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये हवा तितका वेळ नसतो. बेनिफिट असतं गोलंदाजाकडे की फलंदाज तर आक्रमण करणाऱ्याच्याच इराद्यामधून येईल, तेव्हा मात्र आपण एखादी फसवी गोलंदाजी किंवा व्हेरिएशन आपल्याकडे असतील तर आपण फलंदाजावरती हाबी ठरू शकतो. हा बेनिफिट असतो गोलंदाजाकडे. पण या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा बनवलात आणि विकेट अजूनही गेला नाहीये, त्यामुळे चांगली सुरुवात मी म्हणेन तेजस 11 वाडा बॉईज संघाची. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मंगलमूर्ती संघाचा गोलंदाज आपण पाहतो तो म्हणजे साई. लाईन चेक केली जाईल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 10. गोलंदाज पुन्हा एकदा सजवेल. स्ट्राइक वरती सचिन, त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आला. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट केला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडूची गती कमी केली आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट केला. ह्या गोष्टींकडे बारीक लक्ष दिले मंगलमूर्ती संघाने की घाई करत नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि जशी गोलंदाजी केली जाते तशीच फील्ड पोझिशन सेट केली. 11 खेळाडूंचा समावेश आहे, त्यामध्ये एक गोलंदाज आणि एक कीपर आहे, त्यामुळे 9 फिल्डर्स आपल्याला रिले फील्ड करताना पाहायला मिळतात. आणि इथे मात्र आता चेक केलं जातं. फटका जबरदस्त होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सचिनचा आणि परफेक्ट मिडल देखील झालं होतं, पण त्यानंतर फिल्डिंग करत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये सेकंड मध्ये चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेक केलं जात आहे की पाय अक्षरशः पडद्याला लागलाय का. कालच्या दिवसापर्यंत ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीवरती ही स्पर्धा आपण पाहत होतो आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती पूर्णपणे सुपूर्द केलंय तेव्हा मात्र रिझल्ट क्लिअर, दूध का दूध पाणी का पाणी पुन्हा एकदा. आणि आता मात्र डिसिजन आलंय तो म्हणजेच धाव मिळेल ती फक्त एकच, जी आपण धावून घेतली, कारण की सुरक्षित हातांमध्ये चेंडू गेला होता आणि त्याने अडवलाय देखील व्यवस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती साई सज्ज होतो. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. मंगलमूर्ती संघ इतक्या मोठ्या लेवलला पोहोचला, त्यामध्ये महत्वाचा खेळाडू, या खेळाडूची भूमिका महत्वाची राहिली आहे. संपूर्ण संघाचा समावेश आहे, पण या खेळाडूने खूप इम्प्रेस केला आणि खूप चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. गोलंदाज साई. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणाला गती कमी केली, पण विकेट मात्र मिळाली आहे आणि माघारी परतावं लागतंय गणराजला. धक्का क्रमांक 1 वाडा बॉईज संघाला लागत असताना.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 11. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, 11 धावा धावफलकावरती. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच सिद्धेश. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न. गोलंदाज त्यामुळे दिशेपासून भरकटतो. भरपूर बाहेर होता हा चेंडू, स्टिक पासून तर भरपूर बाहेर. जवळजवळ 7व्या-8व्या स्टंपवरती हा चेंडू पिचिंग केला होता. गोलंदाज साई पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट मध्ये कलेक्ट केलं जातं. सुरुवातीला असं वाटत होतं ही स्ट्रॅटेजी आहे की काय, पण आता असं वाटतंय की थोड्याशा या चुका होतात. कारण की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट केला तर हवी तितकी संधी मिळत नाही फलंदाजाला धावण्यासाठी. पण आता मात्र सहजतेने एक धाव झाली, पण इथून मात्र एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता असं वाटत होतं. कदाचित त्यांच्या डगआउटमध्ये देखील हीच चर्चा सुरू असेल, पण धाव मिळाली एकच आणि स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा एकदा सचिन स्ट्राईक वरती येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 13. चेंडू झालेत आतापर्यंत 3. गोलंदाज साई पुन्हा एकदा सज्ज होतो राऊंड द विकेटने. स्ट्राईक वरती सचिन. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिला. पुन्हा एकदा अवांतर धाव, एक्स्ट्राची धाव. संघाची धावसंख्या 14. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुन्हा एकदा मिसफिल्ड. आणि आता मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट केला. ह्याच गोष्टी करेक्शन करणं गरजेचं आहे. गोलंदाज इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करतोय, पण त्यानंतर कमबॅक देखील करतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 एक्स्ट्रास आपण पाहिलेत आणि चेंडू देखील झाले ते म्हणजे 4. इथे मात्र स्ट्रेट पॅथने आता मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज सिद्धेशचा आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळतं. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 19. 5 चेंडू आतापर्यंत झालेत, 19 धावा बनल्यात देखील. असं वाटत होतं की मंगलमूर्ती संघ खूप चांगली गोलंदाजी करतो, पण इतक्या सहजतेने धावा बनल्यात आणि 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय तेजस 11 वाडा बॉईज संघ. आता मात्र दिशेपासून पुन्हा एकदा भरकटतोय गोलंदाज. 20 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 20. आता मात्र ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न. चौकाराचं उत्तर इथे मात्र दिलं आणि माघारी परतावं लागतंय ते म्हणजे सिद्धेशला. देखील सुरू आणि तेव्हा मात्र हा खेळाडू अनुपस्थित राहिला होता, कारण की खेळपट्टीची सजावट करताना तेव्हा मात्र दुखापत झाली होती. आता मात्र पुन्हा एकदा आपल्या घरच्या संघामध्ये खेळण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण ताकदीने सज्ज झालाय. पहिला चेंडू तितक्याच वेगाने फेकलाय. इंजरी नंतर कमबॅक करतो गोलंदाज प्रणय आणि पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती. वेग देखील तितकाच आहे, वेगामध्ये कोणताही फरक झाला नाहीये. चांगला चेंडू पहिला आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आपण पाहतो 2 विकेट गेलेत या एका धावेच्या मदतीने. 22 धावसंख्या धावफलकावरती 22. 2 फलंदाज बाद झालेत. सिद्धेश चांगली फलंदाजी करत होता, त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार देखील पाहिला, पण तो देखील माघारी परतला. आता मात्र पूर्ण जबाबदारी सचिन आणि मनीष वरती. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव ऍड केली जाते.
23 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रणय पुन्हा एकदा सज्ज होईल. सचिन स्ट्राईक वरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता, पायाचा संपर्क होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. मनगटी फटका. मनगटातली थोडीशी ताकद आपल्याला पाहायला मिळाली. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, पण एक धाव तो मात्र मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेड. 24 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती मनीष. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिला. पुन्हा एकदा पास सिग्नल येईल, तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजे 25. आणि पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सिद्ध. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. टॅपच्या मध्ये तो घेऊन काढला. सुरुवातीला थांबले होते कारण की गोलंदाजाकडे संधी होती चेंडू पकडण्याची, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर बॅकिंगसाठी अनिकेत येतो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 26. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव. धावसंख्या धावफलकावरती 27. लॉंग स्टॉपला एक प्रोटेक्शन आहे. त्याचं कारण आहे कारण की वेगवान गोलंदाज आहे. कदाचित कीपर बीट झाला तर बॅकिंग साठी खेळाडू तिथे मात्र तैनात केलाय. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने फटका. हा जबरदस्त आहे. सचिन वाघमारेच्या बॅट मधून येतो हा चौकार. षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती ओमकार येतो. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये देखील ओमकारची पाहायला मिळाली आणि तोच गोलंदाज आता मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये येतो. यानंतरची मॅच एकदंत कोपर आणि एनसीसी ठाकूरवाडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. एनसीसी ठाकूरवाडी आणि एकदंत कोपर हा पहिला आपल्याला कॉल आहे आणि तुमच्या माहितीसाठी 4थी ओव्हर सुरू आहे. त्याचबरोबर विशू शिंदे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आता मात्र संपूर्ण आमची आयोजन कमिटी रंगरूपात आली आहे आणि सज्ज झालंय कारण की आज अंतिम दिवस आहे. बक्षीस समारंभ आहे आणि सर्वजण आता मात्र सज्ज होतात. अमित कडाळे यांना देखील आपण पाहतो व्हाईट ड्रेस कोट. अगदी पॉलिटिशियन लुक धारण केला अमितनं. धावसंख्या झाली धावफलकावरती 32. अगदी छोटीशी हडल इथे मात्र घेतली गेली आणि ही स्ट्रॅटेजीच राहिली आहे. जेव्हा जेव्हा मंगलमूर्ती संघाला पण खेळताना पाहतो तेव्हा तेव्हा मात्र तो संघ एक प्लॅन आखत असतो, डावपेच रचत असतात. प्रत्येक खेळाडूला ते रीड करत असतात आणि त्यामुळे त्यांची ही स्ट्रॅटेजीच राहिली आहे की पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक वरती फलंदाज मनीष. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पण अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सध्याची परिस्थिती व्हाईट बॉल. चांगला चेंडू त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. प्रेडिक्शन पुढचा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 33. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र फटका हा जबरदस्त चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे साईराजचं. चेंडू अडवण्याचा प्रयत्न अडवण्यामध्ये यशस्वी. तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये तेजस 11 वाडा बॉईज संघाच्या माध्यमातून. मर्यादित षटकांमध्ये आपण पाहतो की सहजतेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचं कारण आहे तुम्हाला पहिली धाव वेगाने घेणं गरजेचं आहे, तेव्हा मात्र तुम्हाला दुसरा चान्स मिळू शकतो.
धावसंख्या धावफलकावरती 34. आता मात्र पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती. आता मात्र ऑन साइडला वळवलाय, जबरदस्त हा फटका, आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा आणि धावा देऊन जाईल तेजस 11 वाडा बॉयज संघाला 4. सचिन वाघमारेच्या बॅटमधून येतोय हा चौकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं, कारण की शिवराज चषक आणि सचिन वाघमारेचा परफॉर्मन्स कसा होणार नाही, कारण की गतवर्षी देखील इम्प्रेस केलं होतं या खेळाडूने आणि तेव्हा मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूला मिळाली होती. आणि पुन्हा एकदा जेव्हा शिवराज चषकाचं अनाउन्समेंट झाली आणि ज्या संघाने पार्टिसिपेट केलं वाडा बॉयज संघाने आणि त्याची सलामीला येत असताना सचिन वाघमारे पुन्हा एकदा त्याच रंगरूपात, म्हणजे गतवर्षी जिथे स्पर्धा सोडली होती त्याच फॉर्म मध्ये पुन्हा कंटिन्यू करत असताना सचिन वाघमारे तेजस 11 वाडा बॉयज संघासाठी आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत आणि चांगली पार्टनरशिप बनवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न मनीष सोबत करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 40 धावा धावफलकावरती. चेंडू आतापर्यंत झालेत ते म्हणजेच 3 चेंडू झालेत. आताचा चेंडू देखील व्हाईट बॉल. आतापर्यंत परिस्थिती अशी होती, व्हाईट बॉल, डॉट बॉल, व्हाईट बॉल, सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा अवांतर धाव, पुन्हा एकदा एक्स्ट्राची ही धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच 42. 20 मिनिटांचा आपल्याकडे अवधी आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला स्पेल कंप्लीट करणं गरजेचं आहे. अंपायर्स आमचे चेक देखील करतात, त्यांच्याकडे बेचाळीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र पुन्हा एकदा दिशेपासून भरकटतोय गोलंदाज. अशा क्षणाला थोडस माइंड सोबत खेळणं गरजेचं. ओमकारने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा त्याची निवड केली, साईला थांबवलं आणि पुन्हा एकदा विश्वास ठेवला ओमकारवरती. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न चेंडूने वळून घेतला. सेकंड अटेम्प्ट मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी होती दुसऱ्या धावेची, आता देखील ती हुकली आहे. एकच धाव इथून मात्र मिळेल, एकने धावफलक पुढे सरकेल. 44 धावा चेंडू झालेत आतापर्यंत ते म्हणजे 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 44 धावा धावफलकावरती आहेत. या ज्या 2 धावा कन्वर्ट केल्या नाही, कदाचित या धावा अंतिम क्षणाला चेस करत असताना ह्या डोक्यामध्ये शिजतील जरूर. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राइक वरती मनीषला देखील आता मात्र इथून आक्रमण करावं लागेल, कारण की एका बाजूने सचिन आक्रमण करतो, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजेच 45 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. हे षटक भरपूर मोठं होत चाललंय. आतापर्यंत आपल्या सांघिक कोट्यातील 12 चेंडू फेकलेत गोलंदाजाने. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 46. 4 चेंडू झालेत. 13 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 13 चेंडू फेकलेत. त्यामध्ये आपण जर कॅल्क्युलेट केले तर चेंडू लीगल आहेत ते म्हणजे फक्त 4 आणि 9 चेंडू एक्स्ट्रा. तर त्याचबरोबर माऊली हॉटेलचे सर्वेसर्वा अमोल वाडिले साहेब आणि समीरजी भोईर साहेब इथे मात्र उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हल्ली भरपूर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण माऊली हॉटेलचं सहकार्य पाहतोय आणि त्यांचे सर्वेसर्वा अमोलजी वाडिले साहेब आणि समीरजी भोईर साहेब इथे मात्र उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यंग एंटरप्रेन्योर्स. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल.
धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 52, 52. ही स्ट्रॅटेजी कुठेतरी मी म्हणेन मंगलमूर्ती संघाच्या उमलट आली आहे, कारण की साई सारखा गोलंदाज होता, प्रणय सारखा वेगवान गोलंदाज होता, पण अशा क्षणाला इथे मात्र आपण पाहतोय तो म्हणजेच 20 मिनिटांचा आपल्याकडे अवधी होता आणि नियमांच्या आधारे एक प्लेयर आपल्याला आता मात्र बाहेर काढावा लागेल. मंगलमूर्ती संघ आता मात्र आपल्याला जी पेनल्टी आहे ती स्वीकारावीच लागेल. काल देखील गावदेवी कोपर संघाला पेनल्टी इथे मात्र लागली होती आणि आता मात्र ज्या खेळाडूचा दिवस आज थोडासा खराब आहे त्याला इथून मात्र बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. आणि सर्व संघांना हे नियम सारखे आहेत, कारण की जो लॉ अँड ऑर्डर या स्पर्धेसाठी पास झालाय तो सर्वांसाठी सेम आहे आणि कायद्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये, कारण की कायदा हा कोणाच्या फायद्यासाठी नाहीये, ही शिस्त लावण्यासाठी आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आता मात्र अनिकेतचा वापर केला. ओमकार आता मात्र सध्या तरी बघ्याच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की थोडासा दिवस देखील खराब होता, कदाचित त्याच्याकडे चेंडू देखील येऊ शकत होता. पण आता मात्र पुन्हा एकदा मंगलमूर्ती संघाला कमबॅक करायचा आहे आणि कमबॅक करण्यासाठी अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. स्ट्राइक वरती मनीष, पहिला चेंडू स्विच हिट, एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 53, 53. कालच्या दिवसामध्ये 56 धावा आपण पाहिल्या. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो ते म्हणजेच तब्बल धावा झाल्या होत्या, त्या म्हणजेच पहिल्या डावामध्ये 66 धावा आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत 53 धावा झाल्यात. सध्या तरी रेकॉर्ड तोड परफॉर्मन्स सर्व संघांचा पाहायला मिळतोय. आता मात्र गती कमी केली आहे. ओ पिच चेंडू होता, हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 54 धावा, 54. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा मनीष. 54 धावा तेजस 11 वाडा बॉईज संघाचा. आतापर्यंत पाहतोय की डॉट बॉल फार कमी खेळलेत. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा, त्यामध्ये त्याला यश देखील मिळतं. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. चेंडू हा देखील खूप चांगला आहे, पण लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 55. अनिकेतने ओळखलंय आणि ओळखत असताना गोलंदाजी करतोय. हवा तितका वेग देत नाहीये, त्यामुळे हवा तितका पॉवर जनरेट करता येत नाहीये फलंदाजांना. स्ट्राइक वरती सचिन. लुक जबरदस्त. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त हा फटका. धावा देऊन जाईल 4. येईल चौकार. उष्णतेचं तापमान भरपूर वाढलं आणि सचिनने कदाचित त्यामुळेच पूर्णपणे डोक्यावरचा भार कमी केलाय. जितकी चमक त्यांच्या डोक्यावरती आहे तितकीच चमक आणि धमक आपल्याला त्यांच्या फलंदाजीमध्ये पाहायला देखील मिळते. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 59, 59. आताचा चेंडू आपण पाहूयात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावा धावफलकावरती 60, 60 कंप्लीट. 60 कंप्लीट झाली आहे, तरी देखील तितक्याच फिटनेसनी धावा बनवतात गोलंदाज. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न इथून मात्र केला जाईल का? आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता मात्र मी इथे ती विकेट. मनीषला माघारी परतावं लागतं, पण स्ट्राइक राहील सचिनकडे आणि नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय त्याचबरोबर नुकताच ज्यांचं शुभागमन झालं आदरणीय शिवराज मित्र मंडळाचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय विलासजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर अवी मानकर साहेब
या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालंय. पाहुण्यांना विनंती करतो आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. साहेबांचं स्वागत आणि त्यांना मानवंदना देणारा हा सौकार सचिन वाघमारेच्या बॅटमधून. डाव फिनिश केला आपल्या स्टाईलनं आणि पहिला डाव कंप्लीट आणि पहिल्या डावामध्ये धावा बनवल्यात त्या म्हणजेच तब्बल 66चं टार्गेट. पहिल्या डावामध्ये 66 धावा बनल्या होत्या, 67चं टार्गेट. आता मात्र 65 धावा बनल्या, 66चं टार्गेट. पहिल्या डावामध्ये चेस झाल्या नव्हत्या, दुसऱ्या डावामध्ये अजूनही आन्सर पेंडिंग आहे. सेकंड इनिंग लोडिंग आहे. 66चं टार्गेट इथून मात्र कंप्लीट केलं जाईल का? डावपेच आखायला लागतील, रणनीती आखायला लागेल. तोपर्यंत वेळ आहे तर करून घेऊयात आपण टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन एनसीसी ठाकूरवाडी आणि त्या संघाचे संघनायक राहुल म्हात्रे इथे मात्र उपस्थित होतात आणि त्यांना फाईट करणारा संघ आहे तो म्हणजेच एकदंत कोपर. एकदंत कोपर टीमचा कॅप्टन देखील इथे मात्र उपस्थित होता. स्वागत आहे दोन्ही कॅप्टन्सचं. टॉस इथे मात्र केला जाईल आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती उपस्थित पाहुणे विशालजी भोईर साहेब, विशालजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जातो. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. टॉस इथे मात्र केला जातो आणि डिसिजन इथे मात्र कोणाच्या बाजूने लागला. एकदंत कोपर संघाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन असेल तो म्हणजेच तो पेंडिंग ठेवला आणि आपण मंचावरती सत्कार देखील करणार आहोत. माऊली हॉटेलचे सर्वेसर्वा अमोलजी वाडिले साहेब आणि समीरजी भोईर साहेब, यंग एंटरप्रेनर्स, आणि त्यांचा आपण करूयात सत्कार. सचिन वापुलकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करूयात. तर इथे आपण करत आहोत सत्कार. मंचावरती सन्मान सोहळा पार पाडला जातो. अगदी आपुलकीने शिवराज मित्रमंडळाच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतो, शिवराज चषक, आणि प्रत्येक पाहुण्याचा अगदी सत्कार केला जातोय. त्याचप्रमाणे समीरजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार करूयात. माऊली हॉटेलचे सर्वेसर्वा समीर भोईर आमचा कॉलेज मित्र आहेत, आमच्या सोबत होते, अत्यंत हुशार. आधीपासून बिझनेस मध्ये त्यांची रुची होती आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळतं. माऊली हॉटेलने पदार्पण केलंय आणि हॉटेल्स मध्ये खूप चांगलं यश त्यांना मिळतं. अमोलजी वाडिले साहेब आणि समीरजी भोईर साहेब यांनी पाहिलेले हे स्वप्न आता मात्र सत्यात उतरलं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहकार्य मिळत असतं. त्यामुळे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. होयात पुन्हा एकदा. सध्या तरी या जेबी ग्राउंडवरती, या क्रीडा क्षेत्रावरती, या कुरुक्षेत्रावरती दोन संघांमध्ये सुरू असलेलं युद्ध. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 66चं लक्ष. आघाडीची जोडी मंगलमूर्ती संघाची. स्ट्राईक वरती साई आणि नॉन स्ट्राईकिंग वरती अनिकेत सोगम. पहिल्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू जबरदस्त हा फटका. धाव मिळेल एक. गोलंदाजी मार्क वरती गणराज भोईर. धावसंख्या धावफलकावरती 166चं लक्ष पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करतात. आता मात्र मंगलमूर्ती संघ पहिल्या डावामध्ये भरपूर साऱ्या ज्या चुका झाल्यात त्या दुरुस्त करायच्यात. 20 मिनिटांचा वेळ आहे. पहा मित्रांनो, 7:41 सामना सुरू झालाय आणि अंपासला देखील आम्ही सूचना करतो. 7:41 सामना या डावाला सुरुवात झाली आहे. आधीच्या डावामध्ये पेनल्टी लागली होती, एक खेळाडू बाहेर आला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अनिकेतने इथे मात्र पण येतो तो डॉट बॉल. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, एकच धाव धावफलकावरती आहे. आता मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका हा जबरदस्त. धावा देऊन जाईल 4. येईल चौकार अनिकेतच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 5 चेंडू आतापर्यंत झाले, ती म्हणजे 3 चेंडू 5 धावा. ही स्ट्रेंथ आहे अनिकेत सोगमची. स्ट्रेट बॅटने अधिक धावा बनवतो, पण पहिल्याच चेंडू त्याने उलटा खेळण्याचा प्रयत्न.
तो डॉट बॉल आला होता. अनिकेत सोगम मंगलमूर्ती संघाचा पॉवर हाऊस. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी गणराज भोईरची आपल्याला पाहायला मिळतं. 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित होत नाहीये तरी देखील एकदा मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 6. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू होता तेव्हा मात्र कलेक्ट केला. हाफ चान्स देखील होता. गोलंदाजाला देखील झेलची संधी होती पण त्याने मात्र कोणतीही छेडखानी केली नाही. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये मी म्हणेन खूप भरपूर मागे राहिला मंगलमूर्ती संघ. इथून मात्र अजून आक्रमण करावं लागेल. जसं जसे ओव्हर्स होतील तसा जसा दबाव वाढेल, तणाव वाढवेल आणि या सध्याचं तापमान जितकं गरम झालं तितकीच गरम हे मॅच देखील होईल. धावसंख्या धावफलकावरती 7. दुसऱ्या ओव्हर मध्ये मनीषचा वापर. हा गोलंदाज देखील जबरदस्त आहे. मनीष अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 8. एकदंत कोपर संघाने डिसिजन घेतलाय तो म्हणजे बॅटिंग करण्याचा. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र एक धाव इथून मात्र मिळेल. आमचे ऑफिशियल संकेत सर देखील उपस्थित होतात. मॅन फ्रॉम दिवा संकेत भगत. ओरम क्रिकेटमध्ये देखील भरपूर मोठी प्रसिद्धी प्राप्त केली आहे. क्रिकेटची तंतोतंत माहिती आणि तीच माहिती अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये असतात आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये देखील या स्पर्धेला न्याय देण्यासाठी ऑफिशियल्सच्या भूमिकेमध्ये असते. सध्याच्या घडीला आपण ऑफिशियल्सच्या भूमिकेमध्ये अंकेश पाटणे सरांना पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि प्रशांत यांना देखील पाहतोय जे विजय स्टारचे खेळाडू आहेत ते देखील सहकार्य करतात या स्पर्धेसाठी. हेच डोंबिवली क्रिकेटचं वैशिष्ट्य की जेव्हा जेव्हा संघ सहभागी करतात ना त्यांचा रोल आयोजनकर्त्यांमध्ये देखील सामील होतो आणि असेच सारे संघ त्यामध्ये विजय स्टार अनेक सारे संघ ते मात्र सातत्याने सहकार्य करत असतात. पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमी येत असतात. जेव्हा जेव्हा मात्र आमच्या पंचांना रिलीव्हर हवा असतो किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये डिसिजन हवा असतो तेव्हा मात्र सहकार्य करतात. त्यामुळे या संपूर्ण डोंबिवली क्रिकेटचं हे सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र स्वेचेटचा हा फटका साईला देऊन जाईल धावा 4 आणि या चौकाराची नितांत गरज होती मंगलमूर्ती संघाला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 14. 3 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 14. स्वीप करण्याचा प्रयत्न. आता इथं मात्र चेंडू अडवला. एकदा इथं मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता अखेर थांबलाय. एकच धाव इथं मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजेच 15 धावा. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 15 धावा धावफलकावरती. नॅनो गाडीला आता मात्र फरारी बनावंच लागेल. आक्रमण करावं लागेल. आताचा चेंडू आपण पाहतोय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 16 धावा धावफलकावरती. 66चं लक्ष. अजूनही आपण जर विचार केला तर 40 धावा आय थिंक हव्यात. इथे मात्र ऑन साइडला वळवलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव इथून मात्र मिळेल. ताकदीचा वापर होता. कारण की झोन मध्ये हा चेंडू होता त्याला मात्र बाउंड्री रोपच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न पॉवर हाऊसचा अनिकेतचा पण मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या 17. इथे मात्र जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जबरदस्त हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज होईल. साईला माघारी परतावं लागतंय. दबाव वाढत होता. विकेट मात्र मिळाली आहे.
तो दबाव मागे सारण्याचा प्रयत्न, पण त्यामध्येच काय उल्लेखनीय असेल शिवराज चषक आणि सचिन वाघमारे हे संबंध या स्पर्धेला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून जोडलं गेलं. गतवर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट याही मॅच मध्ये पहिला डाव आपल्या काबीज केला आणि याही डावामध्ये जबरदस्त झेल म्हणजे शिवराज चषक या पार्लमेंट मध्ये सध्या तरी बिनविरोध निवडणूक लढतोय आणि सत्ता देखील आपल्याकडे काबीज करतोय. आपण मंचावरती करूयात सत्कार. विशू शिंदे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. सन्मान सोहळा देखील पार पाडला होता. विशू दादांचा इथे मात्र आपण करत आहोत सन्मान. मंचावरती सत्कार केला जातोय. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो बॉल, +1 +1. संघाची धावसंख्या 19. स्ट्राइक वरती प्रणय. सत्कार इथे मात्र मंचावरती केला जातोय. आपलं मनपूर्वक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आपली उपस्थिती महत्वाची आणि त्यामध्ये आपलं यथोचित मान सन्मान शिवराज मित्रमंडळाच्या वतीने केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20. गोलंदाज गणराज पुन्हा एकदा सजग स्ट्रेट बॅटने आक्रमण केलंय. नॉन स्ट्राइक एनवरती थ्रो. बुलेट ट्रेनच्या स्पीडने इथे मात्र अनिकेत धावला होता. फिटनेस वरती भरपूर लक्ष दिलं अनिकेतनं आणि त्यामुळेच अधिक वेगाने धावतो. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो 21 लक्ष 66च. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. एकच धाव इथून मात्र मिळेल. मागील डावामधील 3 षटक देखील मंगलमूर्ती संघाच्या कब्जामध्ये होते. तिथून मात्र मुठीतून जशी माती निसटते तसा डाव निसटला होता आणि या डावामध्ये तर पकडण्याचा प्रयत्न. मी विनंती करतो उदयजी बनसोडे साहेबांना की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आमचा विराजमान व्हा. हे VVIP डाईस आणि VVIP पाहुण्यांसाठीच हे मंच उपलब्ध केला. त्यामुळे विनंती करतो दादांना की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. इथे मात्र हा फटका जबरदस्त आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. आक्रमणाची गरज आणि प्रणय इथे मात्र शांत बसत नाहीये. सध्या तरी आग ओकणारी फलंदाजी तो मात्र करतो आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 27 7:41 ला हा 5 चेंडू झालेत. 7:41 ला हा डाव सुरू झाला होता. आता 7:52 झालेत. 11 मिनिटं कंप्लीट. 9 मिनिटांचा वेळ आपल्याकडे आहे. इथे मात्र हा देखील फटका जबरदस्त होता. पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आपल्या संघासाठी समर्पण देत असताना धावा रोखल्यात. मी म्हणेन 3 धावा तरी रोखल्यात आणि या धावा कुठेतरी बॅलन्स मध्ये ऍड होतात. 28 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये 28 धावा बनलात. इथून मात्र पहिल्या डावामध्ये थोडंसं चित्र विचित्र झालं होतं मंगलमूर्ती संघासाठी. पुन्हा एकदा चित्र तसंच आहे पण इथून मात्र आपल्याला धावा बनवायच्यात. मागील डावामध्ये धावा आपल्याकडून खर्च झाल्या होत्या, आता मात्र त्या कमवायच्यात. जे इथपर्यंत कमावलंय ते या डावामध्ये गमावता कामा नये. जी प्रसिद्धी जे नाव आम्ही कमावलंय ते या डावामध्ये या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी आता मात्र मेहनत थोडीशी अधिक करावी लागेल. पण सध्या तरी तेजस इलेव्हन वाडा बॉईज संघ चार्जअप झाला
ज्यांनी पहिला डाव देखील जबरदस्त आणि दुसऱ्या डावामध्ये तीच पकड आणि तीच ताकद निर्माण केली आणि पूर्णपणे दबावाखाली ठेवलंय मंगलमूर्ती संघाला. त्यामध्ये एक विकेट देखील मिळाली. साई सारखा फलंदाज माघारी परतलाय. 66 धावांचा भलं मोठं डोंगर आणि जी पोखरण मशीन होती ती आता मात्र थांबली आहे आणि आता मात्र हे पूर्णपणे धमाके करण्यासाठी हे दोन फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेत. आता मात्र चूक झालीये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल +4 चोट. जर पायाचा संपर्क झाला तर कदाचित डेलिब्रेट. या चेंडूवरती धाव नसेल. अंपायर डॉट बॉल. कमिटमेंट हे मंगलमूर्ती संघाचं फेअर प्ले मध्ये रेटिंग चांगले मिळतील कारण की स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल कारण की धावा भरपूर कमी होता. बॅकफुटला होता तरी देखील प्रणयने सांगितलं की पायाला चेंडू लागलाय. जर सांगितलं नसतं तर कदाचित अंपायरने तर व्हाईट बॉल दिला होता आणि व्हाईट +4 गेला देखील होता. 5 धावा टोटल मिळाल्या असता पण मंगलमूर्ती संघाला मान्य नव्हतं कारण की जे काही हवंय ते कमावून हवंय. फुकट काही नको हे मंगलमूर्ती संघाला असं त्यांचं मान्य आहे. त्यांचं धोरण आहे आणि त्यामुळेच त्यांची प्रसिद्धी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. फेअर क्रिकेट खेळत असतात आणि आता देखील तसंच उत्तम उदाहरण प्रणयने दाखवून दिलं. धावसंख्या धावफलकावरती 29. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अंपायरकडे अपील केली जाते. 2 पंच आता मात्र चर्चा करतात कारण की पंचांना असं वाटतंय की अपील करणाऱ्या कीपरचा आत्मविश्वास भरपूर आहे. कदाचित आपला कमी पण 2 पंच चर्चा करतील आणि डिसिजन येईल. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहेत. 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 29. गोलंदाज आपण पाहतोय आताचा चेंडू हा व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 30. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 30. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि आता मात्र अंपायर सिग्नल नो +4. अंकेश चेंडू किती झाले? 4 की 5? 4 चेंडू झालेत ना? येस 4 चेंडू झालेत कारण की या आधीचा चेंडू जो होता ना सिंगल यायच्या आधी तो व्हाईट बॉल होता आय थिंक. येस 4 चेंडू झालेत. धावा झाल्यात धावफलकावरती टोटल 36. त्याचबरोबर शिवराज मित्रमंडळाचे सदस्य आदरणीय राजू काका जोशी यांचं देखील इथे मात्र शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि दादांना विनंती करतो की आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आमचे VVIP राजू काका जोशी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शिवराज चषक 2024 पर्व दुसरं आणि या पर्वाचं गर्व आहे
शिवराज मित्र मंडळाला, कारण की यशस्वीरित्या संपूर्ण शिवराज मित्र मंडळाचे सहकारी सदस्य आणि त्यांचा संपूर्ण हा ताफा इथे मात्र उपस्थित होतो आणि त्याचाच गर्व आहे की ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये पोहोचली आहे. ही संपूर्ण मेहनत आहे आयोजनकर्त्यांची. धावसंख्या धावफलकावरती 37. आताचा चेंडू देखील डॉट बॉल. 37 धावा धावफलकावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. एक धाव तो मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 38. सध्या तरी घेऱ्यामध्ये अडकलेत तेजस 11 वाडा बॉईज संघाच्या मंगलमूर्ती आणि जखडले पूर्णपणे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. मेल विकेट. अनिकेत देखील आता मात्र माघारी परततोय. त्याच्या फलंदाजीला शांत केलं जातं. चांगली गोलंदाजी तेजस 11 वाडा बॉईज संघाची. 2 झेल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. एक आय थिंक झेल नव्हता. एक चेंडू कलेक्ट केला होता सचिनने. इथे मात्र चांगलं यष्टीरक्षण पुन्हा एकदा. सचिनकडे आपण जर पाहिलं तर त्याच्या टी शर्ट वरती भरपूर धूळ आहे, पण त्याने जवळजवळ तो त्याचा परफॉर्मन्स सचिन वाघमारेचा जितकी धूळ त्याच्या टी शर्ट वरती लागली आहे तितकीशी चांगली धूळ त्याने मंगलमूर्ती संघाला चारली आणि पछाडलंय देखील. माघारी परतलाय मंगलमूर्ती संघ आणि पुढे सरकलाय तो म्हणजे तेजस 11 वाडा बॉईज. आणि या मॅचचा खरा शिलेदार हुकुमाचा दावेदार तो ठरतोय तो म्हणजे सचिन वाघमारे. गतवर्षी